विद्यार्थ्यांनो, आपल्याला अपोजिट अँगल्सबद्दल शिकायचं आहे. जर मी अशा दोन लाईन्स काढल्या, अशा दोन लाईन्स इंटरसेक्टिंग काढल्या, तर ह्या दोन इंटरसेक्टिंग लाईन्स जे असतात, अशा दोन डिस्टिंग म्हणजे वेगवेगळ्या इंटरसेक्टिंग लाईन्स जेव्हा मी काढतो, तर त्या इंटरसेक्टिंग लाईन्समुळे असे 4 अँगल्स आपल्याला मिळतात. 1, 2, हा 3 आणि हा 4. आता पहा, इथे हा 1 आणि 3 जो आहे, हे जे दोन अँगल्स असतात, अँगल 1 आणि अँगल 3, यांना म्हणतात अपोजिट अँगल्स. हे एकमेकांचे अपोजिट अँगल्स आहेत. म्हणजे अँगल 1 अँड अँगल 3 हे झाले एकमेकांचे अपोजिट अँगल्स. ही झाली अपोजिट अँगल्सची एक पेअर, म्हणजे एक जोडी. अशीच अपोजिट अँगलची आणखी एक पेअर या फिगरमध्ये आहे, 2 आणि 4. अँगल 2 अँड अँगल 4 हे सुद्धा अपोजिट अँगलची ही फर्स्ट पेअर होती, अँगल 1 आणि अँगल 3. आणि सेकंड पेअर आहे अँगल 2 अँड अँगल 4. म्हणजे इफ टू डिस्टिंक्ट लाईन्स, दोन वेगवेगळ्या लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट होतात, तेव्हा आपल्याला 2 पेअर्स मिळतात अपोजिट अँगल्सच्या. आणि आपल्याकडे एक थिअरम आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये थिअरम आणि ॲक्झियम असे दोन प्रकार असतात. ॲक्झियम हा, या दोघांनाही आपण नियम असं म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. तर मॅथमॅटिक्सचे जे नियम आपण ॲक्सेप्ट करतो जशीच्या तसे, जे प्रूव्ह करण्याची आवश्यकता नसते, तर त्यांना ॲक्झियम असं म्हटलं जातं. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोन लाईन्स जर एकमेकींना इंटरसेक्ट झाल्या, तर त्या किती पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील? त्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, ते इंटरसेक्ट इन वन अँड ओनली वन पॉईंट. एनी सेगमेंट हॅज वन अँड ओनली वन मिड पॉईंट. प्रत्येक सेगमेंटला फक्त एकच मिड पॉईंट असतो. इफ टू लाईन्स इंटरसेक्ट, दे इंटरसेक्ट इन वन अँड ओनली वन पॉईंट. तर हा जो नियम मी आता सांगतो आहे की दोन लाईन्स जर इंटरसेक्ट झाल्या, तर त्या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. 2 पॉईंट्स जर आपल्याला दिले, तर हे 2 पॉईंट्स किती लाईन्स डिटरमाइन करतात, किंवा या 2 पॉईंटमधून किती लाईन्स पास होतात, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर तुम्ही पटकन मला उत्तर द्याल की या 2 पॉईंटमधून फक्त एकच लाईन पास होत आहे. ते प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही. तर असे जे नियम असतात, जसे 2 लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट झाले, एक तर एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात. 2 पॉईंट्स किती लाईन डिटरमाइन करतात, म्हणजे 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स, वेगवेगळे 2 डिस्टिंक्ट पॉईंटमधून किती लाईन्स पास होतात. 2 डिस्टिंक्ट पॉईंटमधून फक्त एकच लाईन पास होऊ शकते. हे असे जे नियम असतात, जे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नसते, त्यांना आपण ॲक्झियम असं म्हणतो. पण असे काही नियम असतात जे आपण प्रूव्ह करतो. जसं आता ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या तिन्ही अँगल्सची सम 180 असते. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. द अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर की सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. हे जे मी आता 3 नियम सांगितले आहे, हे नियम आपल्याला प्रूव्ह करता येतात. मग असे जे नियम असतात जॉमेट्रीमध्ये, जे आपण प्रूव्ह करू शकतो, त्यांना थिअरम्स म्हटलं जातं. आता इथे मी एक थिअरम सांगतो आहे तुम्हाला. ते थिअरम असं आहे की इफ टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, देन द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे 2 लाईन्सनी जर एकमेकांना इंटरसेक्ट केलं, तर ज्या अपोजिट अँगल्सच्या पेअर्स भेटतात त्या कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे त्या पेअरमधले अँगल्स एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात. जसं इथे 2 लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट झाल्या, तर 1 आणि 3 अपोजिट अँगल्स आहेत. मग 1 आणि 3 हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. 2 आणि 4 अपोजिट अँगल्स आहेत, तर मग 2 आणि 4 एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतील. म्हणजे थिअरम आता मी तुम्हाला शिकवतो आहे की 2 लाईन्सनी जर एकमेकांना इंटरसेक्ट केलं, तर जे अपोजिट अँगल्स तुम्हाला मिळतात ते एकमेकांशी कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे हा 1 जर समजा 80 डिग्रीचा असेल, तर 3 सुद्धा 80 डिग्रीचा असेल. 2 जर 100चा असेल, तर 4 सुद्धा 100चा असेल. मीन्स अपोजिट अँगल्स, थोडक्यामध्ये सांगायचं तर अपोजिट अँगल्स जे असतात, ज्यांना आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल्ससुद्धा म्हणू शकतो, हे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला हे थिअरम सांगते आहे. हे इम्पॉर्टंट थिअरम आहे, जे तुम्हाला प्रूव्ह करायला येऊ शकतं. तर थिअरमचं नाव
वगैरे नाही, आपण त्या थेरमला लिहू. थेरम लिहितो आहे मी, इम्पॉर्टंट थेरम आहे. याला मी इम्पॉर्टंट पण लिहितो आहे इथे. तर थेरम आहे की व्हेन टू लाईन्स intersect each other, जेव्हा दोन लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात, कॉमा द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड आर कॉन्ग्रुएंट. ज्याचा अर्थ तोच आहे जो मी तुम्हाला सांगितला की जेव्हा दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात तेव्हा जे अपोजिट अँगल्स फॉर्म होतात ते कॉन्ग्रुएंट असतात. मग आता हे प्रूव्ह करायचं आहे मला, हे थेरम प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला असा प्रश्न येईल, प्रूव्ह दॅट व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर द अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. मग हे प्रूव्ह करायला आलं तर मला या प्रूफ लिहावा लागेल याचा. तर प्रूफमध्ये 3 पार्ट असतात. एक असतो गिव्हन पार्ट, एक असतो टू प्रूव्ह पार्ट आणि एक असतो प्रूफ. तर आता मला काय प्रूव्ह करायचं आहे, मला हे प्रूव्ह करायचं आहे दोन लाईन्स जर एकमेकींना इंटरसेक्ट होत असतील तर जे अपोजिट अँगल्स तयार होतात ते कॉन्ग्रुएंट असतात. आता त्याच्यासाठी मला फिगर घ्यावी लागेल. ती फिगर मी घेतो आहे, मी टेक्स्टबुकमधली फिगर घेतो आहे. टेक्स्टबुकमधली यासाठी की तुम्हाला ते सोयीचं पडेल म्हणून. टेक्स्टबुकमध्ये जी फिगर आहे त्या फिगरमध्ये दोन लाईन्स पहिले घेतलेल्या आहेत, ह्या अशा. हे बघा, 2 लाईन्स घेतल्या आपण. मला हे प्रूव्ह करायचं आहे स्टेटमेंट. तर स्टेटमेंटमध्ये आपल्याला 3 पार्ट येतील. गिव्हन पार्ट ज्याला अँटीसिडेंट म्हणतो आपण, टू प्रूव्ह पार्ट म्हणजे कॉन्सिक्वेंट आणि प्रूफ. आता ही जी लाईन आहे या लाईनवर मी घेतो इथे ए पॉईंट आणि इथे बी पॉईंट, म्हणजे ही झाली लाईन ए बी. आणि इथे घेतो डी पॉईंट आणि इथे घेतो सी पॉईंट. ही लाईन ए बी आहे आणि ही लाईन सी डी आहे आणि ह्या दोन लाईन्स एकमेकींना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या. म्हणजे मला जे प्रूव्ह करायचं होतं दोन लाईन्स इंटरसेक्ट होत असतील तर त्यांच्यामुळे तयार होणारे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग हे प्रूव्ह करायला मी 2 लाईन्स घेतल्या आणि त्या 2 लाईन्स ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या त्याला मी नाव दिलं ओ. मग इथे मला प्रूव्ह करायचं होतं की अपोजिट अँगल्स जे तयार होतात ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि ते प्रूव्ह करायला मग मी 2 लाईन्स घेतल्या, एक ए बी लाईन आणि एक सी डी लाईन, ज्या एकमेकींना ओ पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्या. मग हे मी जे घेतलं ते मी गिव्हनमध्ये लिहायचं असते, ज्याला अँटीसिडेंट म्हणतात. मग मी इथे लिहितो, गिव्हन असं आहे आपलं की लाईन्स ए बी अँड सी डी intersect each other at point O. आता साधारण असं असतं प्रूफ लिहिताना, फिगर जी असते त्या फिगरला वहीच्या अर्ध्या पानावर अर्ध्या पार्टमध्ये फिगर आणि अर्ध्या पार्टमध्ये गिव्हन लिहायचं. याच्या खाली इथे मी आता टू प्रूव्ह लिहितो. तर टू प्रूफमध्ये 2 गोष्टी इथे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. एक तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ओ डी. हे अपोजिट अँगल्स आहेत ना, ए ओ सी आणि बी ओ डी. तर पहिली पेअर आहे ए ओ सी, ती कॉन्ग्रुएंट दाखवायचं आहे ए ओ सी अँगल तुम्हाला बी ओ डीला. म्हणजे फर्स्ट पेअर तुम्हाला दाखवायची आहे की अँगल ए ओ सी. अँगल्स कॉन्ग्रुएंटच नाही म्हणजेच ते इक्वलच नाही. ते अँगल ए ओ सी इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला अँगल बी ओ डी. अँगल्स कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे अँगल्स इक्वल असतात. आणि दुसरी पेअर आहे अपोजिट अँगल्सची, एक आहे अँगल बी ओ सी आणि एक अँगल ए ओ डी. तर ही पहिली पेअर ए ओ सी आणि बी ओ डी.
आणि दुसरी पेअर बी ओ सी आणि ए ओ डी. मला घ्यायला सांगितलं असतं तर ए ओ डी मी पहिला घेतला असता, बी ओ सी नंतर. ए ओ डी आणि बी ओ सी पहिली पेअर घेतली असती, दुसरी पेअर ए ओ सी आणि बी ओ डीची घेतली असती. आणि इथे सुद्धा ही पेअर जी सेकंड पेअर मी वाचतो आहे आता, बी ओ सी आणि ए ओ डी, तर ही मी वाचताना अशी वाचली असती, अँगल ए ओ डी अँड अँगल बी ओ सी. तर पुस्तकामध्ये बी ओ सी पहिले आहे, ए ओ डी नंतर आहे, तर मी तसंच घेतो. तर सेकंड पेअर तुम्हाला जी कॉन्ग्रुएंट दाखवायची आहे, म्हणजे इक्वल दाखवायचे आहेत तुम्हाला, अँगल्स अपोजिट अँगल्स हे आहेत दोन. तर हा पहिला घेतला आहे पुस्तकामध्ये, बी ओ सी इक्वल टू अँगल ए ओ डी. आता मी प्रूफ घेतो. हे पुन्हा नीट शिका, हे खूप इम्पॉर्टंट असतं, सोपं पण आहे खूप. फक्त हे 4 मार्कांचं येतं आलं तर त्याच्यामुळे हे नीट शिकणं आवश्यक आहे. याच्यामध्ये फिगर असतं, गिवन असतं, टू प्रूफ असतं आणि प्रूफ असतं. हे पूर्ण आपल्याला एकाच वेळी लिहावं लागतं. तर प्रूफ असं आहे की फर्स्ट स्टेप. आता हे प्रूफ आत्तापर्यंत तुम्ही 8th स्टँडर्डला असे मोठे आन्सर्स वगैरे शिकलेले नाही आहे, ते 9thला तुम्ही शिकून राहिलेले आहे. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. असे प्रूफ्स आता तुम्हाला बरेचसे लिहावे लागतील. तर नीट जर आपण बघितलं तर काही कठीण नाही आहे. आता मी पहिली स्टेप घेतो. इथे घेतो आहे मी आता अँगल. मला प्रूव्ह करायचं आहे ए ओ सी अँगल आणि बी ओ डी अँगल्स हे एकमेकांना कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे मला. हा अँगल एक आणि हा अँगल दुसरा. तर मी काय करतो आता की ही जी पेअर मला कॉन्ग्रुएंट दाखवायची आहे, त्याच्यासाठी आपण काय करू, हे जे दोन्ही अँगल्स मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे, तर हा ए ओ सी अँगल जो आहे तुमचा हा, आणि दुसरा अँगल आहे तुमचा बी ओ डी. तर तुम्ही काय करायचं, हा ए ओ सी 1 नंबरचा अँगल आणि हा 3 नंबरचा अँगल, हा समजा 2 पकडा तुम्ही, याला 2 म्हणायचं तुम्ही. तर पहिले आपण ही पेअर पहा, अँगल ए ओ सी आणि अँगल बी ओ सी. ए ओ सी आणि बी ओ सी मिळून हे जे दोन अँगल्स बनवून राहिले हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. आणि तुम्हाला माहीत आहे जे अँगल्स लिनियर पेअरमध्ये असतात त्यांची सम असते 180 डिग्री. तुम्ही पहिल्यांदा काय करतो, ए ओ सी अँगल आणि बी ओ सी अँगल, हे बघा अँगल ए ओ सी आणि अँगल बी ओ सी यांची सम घेतो मी दोघांची. हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर, त्यांची सम असते 180 डिग्री. तर पहिली स्टेप लिहितो आहे मी, अँगल ए ओ सी फिगर पाहून लिहायचा. हे सगळं प्रूफ पाठ केल्यापेक्षा फिगर पाहून लिहायचं. स्टेप्स लक्षात ठेवायच्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण ए ओ सी आणि बी ओ सी यांची सम घेतो आहे. तर ही सम आहे 180 डिग्री. त्याला 1 नंबर टाकतो आहे मी. हे पाहिजे स्टेप नंबर, साधे रोमन, स्मॉल रोमन स्टेप नंबर, आणि आपण साधे नंबर्स पण वापरू शकतो. स्टेप नंबर 1 समजा. आता इथे प्रूफ लिहिताना हे प्रूफ लिहून राहिलेलं तुम्ही, तर प्रूफ लिहिताना जे स्टेटमेंट तुम्ही करता त्याला पुरावा तुम्हाला द्यावा लागतो, सपोर्ट द्यावा लागतो, म्हणजे प्रूफ द्यावा लागतो. तर हे या दोघांची सम, हा ए ओ सी अँगल आणि हा बी ओ सी अँगल. तर काय असतं, जेव्हा आपण कोर्टामध्ये एखादी गोष्ट प्रूव्ह करतो तेव्हा जे स्टेटमेंट आपण करत असतो त्याला आपल्याला कायद्याचा म्हणजे नियमांचा आधार द्यावा लागतो. तसं प्रूफ लिहिताना इथे सेम आहे. तुम्ही जेव्हा एखादं स्टेटमेंट लिहिलं, आता हे स्टेटमेंट तुम्ही लिहिलं की अँगल ए ओ सी आणि अँगल बी ओ सी या 1 आणि 3ची सम किती घेतली तुम्ही, 180 डिग्री. त्याचं 1 नंबर टाकला याला. हे स्टेटमेंट नंबर 1 केलं तुम्ही, ही स्टेप नंबर आहे. मग आता याचं रिझन तुम्हाला इथे लिहावं लागतं. ते रिझन जे असतं यालासुद्धा प्रूफमध्ये मार्क्स असतात. म्हणजे समजा हे पहिलं स्टेटमेंट तुम्ही करून राहिलं, याला 1 मार्क असेल तर अर्धा मार्क या स्टेटमेंटला आणि अर्धा मार्क तुमच्या रिझनिंगला असतात. जे रिझन हे नियमांचा आधार देऊन. आता या दोघांची बेरीज तुम्ही 180 का घेतली, हे पहा हे 2 अँगल्स होते तुमचे, या दोघांची, हा आणि हा, या दोघांची सम तुम्ही 180 घेतली. का घेतली, कारण हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. तर हे रिझन तुम्हाला इथे ब्रॅकेटमध्ये द्यावं लागेल. या दोघांची सम अँगल्स इन
लिनियर पेअर. या दोघांची सम 180 घेण्याचं कारण हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. आता तुम्ही सेकंड स्टेप घ्यायची. हे बघा 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे तुम्हाला, तर तुम्ही 1ची जोडी 3 सोबत घेतली. आता दुसरा जो आहे तुमचा कोणता अँगल होता तुमचा सेकंड, BOD. कोणते कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते तुम्हाला, AOC आणि BOD. हे दोन अँगल्स तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते. तर तुम्ही काय केलं, AOCची पहिले पेअर घेतली, म्हणजे 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते, तर 1ची पेअर तुम्ही 3 सोबत घेतली, म्हणजे BOC सोबत. मग तुमच्या लक्षात आलं की AOC आणि BOC ह्या दोघांची सम 180 आहे, कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. मग तुम्ही ते स्टेटमेंट केलं तिथे. आता काय करायचं, तुम्हाला 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. तर 1 आणि 2 मधल्या 1ची पेअर तुम्ही 3 सोबत घेतली होती, आता तुम्ही 2ची पेअर 3 सोबत घ्या. म्हणजे हे पहा C. हे बघा इकडे मी स्केल ठेवतो अशी. बघा आता 1ची पेअर मगाशी तुम्ही 3 सोबत घेतली होती, हा 3 कॉमन. आता या 2ची पेअर तुम्ही 3 सोबत घ्या, म्हणजे अँगल BOD प्लस अँगल BOC. आता हे पण दोन पहा तुम्ही, हे लाईनवरचे अँगल्स आहेत, हे सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. कोणते, सेकंड आणि थर्ड. म्हणजे अँगल BOD प्लस अँगल BOC. दिस टू अँगल्स आर ऑल्सो अँगल्स इन लिनियर पेअर. मग या दोघांची समसुद्धा पुन्हा किती असेल, 180 डिग्री. म्हणजे कोणकोणते अँगल्स, अँगल BOD. आणि हे प्रूफ पाठ करायचं नसतं आहे, हे फिगर पण लिहायचं असते. स्टेप लक्षात घ्या. 1 आणि 2 कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत तुम्हाला, तर पहिले तुम्ही 1ची पेअर घेतली 3 सोबत, 1 आणि 3ची सम घेतली तुम्ही 180 डिग्री, कारण ते आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. आता 1 आणि 2 जे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते, 1ची पेअर तुम्ही 3 सोबत घेतली, आता 2ची पेअर तुम्ही 3 सोबत घ्या. हे असे दोन अँगल्स होतात, हा 2 आणि 3. तर जसे 1 आणि 3 या लाईनवरचे अँगल्स होते अँगल्स इन लिनियर पेअर, तसे 2 आणि 3सुद्धा अँगल्स इन लिनियर पेअर आहेत. यांची सम किती असेल, 180. म्हणजे अँगल BOD प्लस अँगल BOC. अँगल BOD प्लस अँगल BOC. इथे मग मी स्टेप लिहितो, अँगल BOD, फिगर पण लिहायचं, अँगल BOD प्लस अँगल BOC. या दोघांची समसुद्धा किती डिग्री आहे, 180 डिग्री. हे सेकंड स्टेप आहे, म्हणजे हे सेकंड स्टेटमेंट आपण केलं. तर याला स्टेटमेंट नंबर 2 करतो आहे मी. पुन्हा यांचंही रिझन तेच आहे, जशी या दोघांची बेरीज 180 होती, कारण हे अँगल्स इन लिनियर पेअर होते, AOC आणि BOC. तसंच BOD आणि BOC या दोघांची समसुद्धा 180 डिग्री आहे, कारण हे सुद्धा आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. प्रूफ लिहिताना स्टेटमेंट केलं की त्याला आधार द्यावाच लागतो नियमांचा. हे थोडंसं कोर्टासारखं असतं, जे स्टेटमेंट तुम्ही करता त्याला तुम्ही आधार द्या. आता तिसरी स्टेप घे तुम्ही प्रूफची. तिसरी स्टेप पहा. आता 1मधलं तुमची ही दोन अँगल्सची सम जी आहे ती किती डिग्री आहे, 180 डिग्री. आणि सेकंड स्टेटमेंट तुम्ही केलं आधारासकट, त्याच्यामध्ये या दोन अँगल्सची सम पहा किती आहे, 180 डिग्री. याचा अर्थ झाला ही फर्स्ट स्टेटमेंटमधली सम आणि ही सेकंड स्टेटमेंटमधली सम, ह्या दोन्ही सम्स तुमच्या इक्वल आहेत. म्हणजे पुढची स्टेप लिहिली मी इथे, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 अँड 2, म्हणजे फ्रॉम 1 अँड 2 ही फर्स्ट सम जी 180 आहे, ही सेकंड सम जी 180 आहे. दोन्ही सम्सच्या व्हॅल्यूज सेम आहेत, म्हणजे ह्या दोन सम्स सारखे आहेत. मग मी थर्ड स्टेप लिहितो आपली, की फ्रॉम 1 अँड 2, म्हणजे स्टेटमेंट नंबर 1 अँड स्टेटमेंट नंबर 2 वरून ही सम, फर्स्ट सम म्हणजे अँगल AOC प्लस अँगल BOC इक्वल टू अँगल BOD प्लस अँगल BOC. आता आपल्या मॅथमॅटिक्समध्ये असं असतं की सेम टर्म इक्वेशनमध्ये सेम टर्म इक्वल टू साईनच्या आजूबाजूला असेल, सेम टर्म सेम ऑपरेशन, तर ती कॅन्सल होत असते. जसं मी इथे तुम्हाला दाखवतो. आता एक इक्वेशन तुमचं आहे, समजा सपोज एखादं इक्वेशन आहे तुमचं A + B = A + C. आता इथे या इक्वेशनमध्ये हे इक्वेशन काय आहे, याला दोन साईड आहेत आणि इक्वल आहेत. तर इथे या साईडला A आहे आणि याला साईन आहे म्हणजे प्लस आहे, याही साईडला A आहे ज्याला साईन आहे म्हणजे प्लस आहे, म्हणजे प्लस हे कॅन्सल होऊन जाईल.
समजा मी इथे घेतलं ए मायनस सी इक्वल टू बी मायनस सी. आता इथे पहा सी जो आहे हे इक्वेशन आहे, कारण याला दोन साईड आहेत आणि त्या इक्वल आहेत. मग इथे इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशन. म्हणजे ऑपरेशन कोणते असतात मॅथमॅटिक्सचे? प्लस मायनस म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. तर सेम टर्म सेम ऑपरेशनमध्ये. आता इथे पहा सी, इथे सी आहे, सेम टर्म आहे आणि सेम ऑपरेशन आहे, मायनस मायनस. मग मायनस सी काय असतं, एकाच साईडला जर असतील दोन सेम टर्म एकाच साईडला असेल तर ते इक्वल टू साईनच्या सेम साईडला असेल तर ती कॅन्सल व्हायला प्लस मायनस पाहिजे. पण सेम टर्म इक्वेशनमध्ये सेम टर्म इक्वल टू साईनच्या आजूबाजूला असेल तर मग सेम टर्म सेम ऑपरेशन पाहिजे. जसं इथे इक्वल टू साईनच्या इकडचं मायनस सी आणि इक्वल टू साईनच्या इकडचं मायनस सी कॅन्सल होईल. समजा इथे ए इंटू सी असतं आणि इकडे समजा बी इंटू सी असतं. पुन्हा तेच आता इक्वल टू साईनच्या आजूबाजूला इंटू सी आहे, इकडे इंटू सी आहे, ते इंटू सी कॅन्सल होऊन जाईल. समजा इकडे ए प्लस बी असतं, समजा इकडे ए प्लस बी आहे, ए प्लस सी आहे समजा, सॉरी ए प्लस सी आहे आणि इकडे बी प्लस सी आहे, तर प्लस सी कॅन्सल होऊन जाईल. इकडे ए डिवायडेड बाय सी आहे आणि इकडे बी डिवायडेड बाय सी आहे, ते डिवायडेड बाय सी कॅन्सल होईल. असे हे नियम असतात. म्हणजे इथे हा नियम मी लावणार आहे आता. हे बघा, हे इक्वेशन आहे तुमचं, हे लेफ्ट हँड साईड आणि ही राईट हँड साईड. आणि इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडची टर्म आणि राईट हँड साईडची टर्म हे इथे इक्वल आहे. म्हणजे हे इक्वेशन आहे, थोडक्यात हे इक्वेशन आहे. तर या इक्वेशनमध्ये एक टर्म अशी आहे जी दोन्ही साईडला आहे, सेम टर्म सेम ऑपरेशन आहे. हे बघा, प्लस अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ सी. कारण हा आपण बी ओ सी अँगल जो आहे हा कॉमन घेतला होता ना. आपल्याला 1 आणि 2 कॉन्ग्रेंट दाखवायचे होते. मग 1 आणि 3ची सम आपण घेतली, ए ओ सी प्लस बी ओ सी. या दोघांची सम 180 आहे, कारण हे अँगल्सची लिनियर पेअर आहेत. मग आपल्याला 1सोबत 2 कॉन्ग्रेंट दाखवायचा होता. तर जशी 1ची 3सोबत आपण पेअर घेतली, तशी या 1ची 2ची म्हणजे बी ओ डीची आपण पेअर घेतली बी ओ सीसोबत. तर बी ओ डी आणि बी ओ सीची पण सम किती आली? 180 डिग्री. कारण हे दोनसुद्धा काय आहेत? अँगल्स इन लिनियर पेअर. तर पहिली सम 180 आहे आणि दुसरी सम 180 आहे. म्हणजे दोन्ही सम्सच्या व्हॅल्यूज सारख्या आहेत, म्हणजे ह्या दोन सम्स इक्वल आहे. आता मी तुम्हाला आत्ताच एक नियम सांगितला होता, इक्वल टू साईनच्या आजूबाजूला इक्वेशनमध्ये इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम टर्म सेम ऑपरेशन असेल तर कॅन्सल होत आहे. आता इकडे पहा, इथे प्लस अँगल बी ओ सी आणि इकडे पण प्लस अँगल बी ओ सी. आता हे प्लस अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ सी हे कॅन्सल होईल. आणि मग मी लिहिली इथे की सबट्रॅक्टिंग. आता इथे हे प्लस आहे ना, तर आपण दोन्ही साईडमधून कॅन्सलिंग लिहितो मी नंतर सरळ सरळ. कॅन्सलिंग सेम टर्म सेम ऑपरेशन आहे, कॅन्सल होईल. कॅन्सलिंग अँगल बी ओ सी फ्रॉम बोथ साईड्स. दोन्ही साईड्समधून आपण कोणाला कॅन्सल केलं? अँगल बी ओ सीला, कारण ती सेम टर्म होती, सेम ऑपरेशन होतं. वी गेट, आपल्याला भेटेल काय भेटेल? अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी. हे पहा, आपल्याला कोणत्या अँगल्स कॉन्ग्रुएंट मिळाले? इक्वल मिळाले. इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट. अँगल ए ओ सी आणि अँगल बी ओ डी. हे पहा, अँगल ए ओ सी आणि इक्वल टू अँगल बी ओ डी. म्हणजे अपोजिट अँगलची ही फर्स्ट पेअर आहे. हे आपल्याला या पेअरमधले जे अँगल्स आहेत हे आपल्याला इक्वल मिळाले. म्हणजे अँगल ए ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ डी हे प्रूव्ह झालं. तर मग हे लिहिलं आपण, वी गेट अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी. दस अशा प्रकारे अँगल ही फर्स्ट पेअर जी आहे ही इक्वल प्रूव्ह झाली, जी आपल्याला प्रूव्ह करायची होते. दस अँगल ए ओ सी इक्वल टू अँगल बी ओ डी इज प्रूव्ड. हे प्रूव्ह झालं. आता सेकंड प्रूव्ह करायचं आपल्याला, ही पेअर दाखवायची आहे, अँगल बी ओ सी आणि अँगल ए ओ डी. म्हणजे हा समजा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा अँगल, ही दुसरी पेअरसुद्धा आपल्याला इक्वल म्हणजेच कॉन्ग्रुएंट दाखवायची आहे. तर मी काय करतो, काय असतं प्रूफ लिहिताना काही गोष्टी आपल्याला मॅथमॅटिकली सोप्या करून दिलेल्या आहेत. की एक पेअर कॉन्ग्रुएंट आहे, एक पेअर इक्वल आहे अपोजिट अँगल्सची, ते तुम्ही प्रूव्ह केलं ना. मग आता दुसरी पेअर जी आहे अपोजिट अँगल्सची
ही त्याच पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. तर मग ती प्रूव्ह करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. मग आता इथे तुम्ही असं लिहिलं की सिमिलरली सेम पद्धतीने ही दुसरी पेअर आपल्याला प्रूव्ह करता येते. तर त्याच्यामुळे एक पेअर तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवली, प्रूव्ह केलं, हे सफिशियंट आहे. ही दुसरी पेअर प्रूव्ह करायची आवश्यकता नाही. तुम्ही लिहू शकता की सिमिलरली, कारण पद्धत तीच असते, त्याच्यामुळे करून दाखवायची काही आवश्यकता नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट, कॉमा देतो इथे, वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल बी ओ सी, म्हणजे हा अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल ए ओ डी. अशा जशी आपण 1 आणि 2 या दोघांना इक्वल दाखवलं, तसं आपण हा 3 आणि हा समजा इकडचा 4 यांनासुद्धा कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो, असं मी लिहितो आहे. सिमिलरली म्हणजे अशाच प्रकारे जसे तुम्ही ए ओ सी आणि बी ओ डी इक्वल दाखवले, अशाच प्रकारे वी कॅन प्रूव्ह दॅट आपण प्रूव्ह करू शकतो की अँगल बी ओ सी इक्वल टू अँगल ए ओ डी, अँगल बी ओ सी इक्वल टू अँगल ए ओ डी. तर हे प्रूफ आहे या थेरमचा. हा थेरम होता की व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर द अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा दोन लाईन्स एकमेकींना इंटरसेक्ट करतात तेव्हा तयार होणारे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे 1 इज कॉन्ग्रुएंट टू 2, म्हणजे 1 इज इक्वल टू 2 आणि 3 इज इक्वल टू 4. तर 1 आणि 2ला आपण प्रत्यक्ष कॉन्ग्रुएंट प्रूव्ह केलेलं आहे. हे प्रूफ लिहिलेलं आहे आपण 2 लाईन्स घेतल्या, गिवन लिहिलं, टू प्रूव्ह लिहिलं, प्रूफ लिहिलं. हे एवढ्याला 4 मार्क्स असतात. तर हे प्रश्न येतो आपल्याला प्रूव्ह दॅट, गिवन, फिगर, प्रूफ, टू प्रूव्ह आणि प्रूफ. तर इथे आपण ही पहिली पेअर कॉन्ग्रुएंट दाखवली ती प्रत्यक्ष, आणि मग लिहिलं आपण सिमिलरली ही दुसरी पेअरसुद्धा म्हणजे बी ओ सी आणि ए ओ डीसुद्धा आपण अशाच पद्धतीने एकमेकांना इक्वल दाखवू शकतो. तर हे आपलं थेरम अपोजिट अँगल्सचं, की अपोजिट अँगल्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात.